मित्रांनो तर पोचलोय आपण आता राजवाड्याला. तर पाहू शकताय कसला भव्य राजवाडा आहे. हो तर हा 7 मजली कसा आहे ते तुम्हाला दाखवतो पहिलं. तर मित्रांनो ही ह्याची मेन एंट्रन्स आहे, मेन गेट आहे. तर इकडं पाहिलं तर इकडं जे बांधकाम आहे तुम्हाला दाखवलं मग अशी 3 मजली आणि हा मेन राजवाडा आहे ना तर 7 मजली हा पहिला. मित्रांनो फायनली आपण इंदोरमधील लालबाग पॅलेसला पोहोचलेलो आहे. मित्रांनो हे पाहू शकता. मित्रांनो ह्या पॅलेसचे वैशिष्ट्य तुम्हाला गेटपासूनच पाहायला भेटतं. तर मित्रांनो ह्या पॅलेसला जी गेट लावलेली तर ती गेट नाही वे इंग्लंडवरनं मागवली ती. जो इंग्लैंड में लंदन बोलते हैं, इंग्लैंड लंदन ब्रिटेन बोलते हैं उसको. वहाँ के बर्गिंघम पैलेस महारानी एलिजाबेथ टेलर उनके यहाँ का जो पैलेस है उसकी नकल है ये. मित्रांनो हा टायगर ओरिजिनल आहे असं वाटतंय का तुम्हाला? वाटतंय मला की हा ओरिजिनल आहे आणि हा 1923 मध्ये राजकुमार यशवंतराव होळकर यांनी शिकार केलेला टायगर आहे आणि ते प्रिझर्व कसं करून ठेवलंय ते. मित्रांनो तर फायनली पॅलेसच्या आत आलेलो आहे. आता अशा प्रकारचा पॅलेस आहे. कसलं जबराट दिसते पाहू शकताय तुम्ही. वाव. मित्रांनो ॲक्सिडेंट झाला, गाडी पडली. मित्रांनो तर फायनली वैष्णवदेवी माता मंदिरात जाऊन आलो. आत जबरदस्त बनवलं आहे माहिती का, रिअल गुफा आहे ना त्या टाईपमध्येच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक प्रकारचा म्हणजे मस्त मंदिर बनवलं आहे. इंदोरमधील सर्वात फेमस अन्नपूर्णा मंदिरात आलेलो आहे. तर एंट्रीलाच पाहू शकता इकडं 2 हत्ती इकडं 2 हत्ती ना अशी सुंदर अशी कमान आहे, दिसती का तुम्हाला? तर हे आहे काच मंदिर. मित्रांनो काच मंदिर हे एक रात नाही आतमध्ये गेलं तर तुम्हाला टाईल्स पण काचेचे दिसतील, भिंती पण काचेच्या दिसतील, संपूर्ण मंदिर म्हणजे छत पण काचेचं दिसेल, दरवाजे पण काचेचं दिसतील, सगळं काचेचं दिसेल अशा मित्रांनो तर आता आलेलो आहे आपण बडा गणपती मंदिर. तर ही जगातील सर्वात मोठी उंच मातीची मूर्ती आहे. 25. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 12वा. 12व्या दिवशी 11व्या दिवशीचा मुक्काम आपण इंदोरमधील एका गुरुद्वारामध्ये केला होता. पाहू शकताय हे यात्री निवास आहे. तर ह्या यात्री निवासामध्ये आपण मुक्काम केला होता. पाहू शकता अशा प्रकारचं होतं. इथं तर बेसिकली हे हॉल होता. तर आपल्याला फ्रीमध्येच हे हक्क दिलं होतं. तर मित्रांनो तर फायनली रूम मधनं निघतोय. अशा प्रकारची रूम होती, तुम्हाला दाखवलीच असेल. कूलर फॅन दोन्ही होतं, फक्त हा बेडवरचा फॅन चालत नव्हता. तर इथं एक बेड होतं, इथं 3 होतं. मी तर काय केलं तेवढं इथं खाली टाकला आणि ह्या फॅन खाली इथं झोपलो होतो. अशा पद्धतीने इथं सगळं सामान आवडलं. आता काही राहिले का नाही एकदा चेक करतो आणि निघतो. चलो मित्रांनो तर फायनली निघतोय. मित्रांनो तर गाडी सगळं सामान वगैरे ही केलंय, अटकावले आणि आता आपण चाललो दर्शन घेऊया ज्या गुरुद्वारात थांबलो होतो तिथलं आणि मग जाऊया पुढच्या प्रवासाला. आणि जे ही होते गुरुद्वारातले जे आपले बाबाजी त्यांचे पण भेट घेऊन जाऊया. मित्रांनो ज्या गुरुद्वारात काल थांबलो होतो त्या गुरुद्वारातच सकाळचं लंगर खाऊन निघतोय. तर लंगरमध्ये पराठे आणि डाळची भाजी अशा पद्धतीने चटणी पण आहे. अजून बरंच काही आयटम आहेत. फक्त मी नाही पराठे आणि डाळच घेतलेली. आपलं कसं आहे इथं देवाच्या दारात उष्ट नाही ठेवलं पाहिजे म्हणून. आणि इथं जेवायचं असलं ना पहिलं डोक्याला कपडा बांधायचं असतं अशा पद्धतीचं आहे. मी निघालो होतो इथनं नाही कळताच. तर आपले तिथं भाऊ होते त्यांनी नाही आपल्याला म्हणजे लंगर खाऊन जा अशा. तर मित्रांनो कुठल्या गुरुद्वारात थांबलो होतो तर गुरुद्वारा खालसा बाग म्हणून गुरुद्वारा आहे. त्या गुरुद्वाऱ्यामध्ये आपण मुक्कामासाठी थांबलो होतो. अशा पद्धतीने आहे. कुणी आलं परत सगळ्यांना उपयोगी येऊ शकतं म्हणून गुरुद्वाराचं पण नाव सांगितलं. फोन व्यवस्थित ठेवला का बघू द्या. लई ही उगत घालतोय, गरम होतंय मोकार. आता चाललोय आपण अहिल्याबाई होळकर पॅलेस पाहिला, राजवाडा पाहिला. मित्रांनो तर इंदोरमध्ये आपण राजवाड्यापाशी पोहोचलेलो आहे. तर पाहू शकता इथं आता माझ्या डाव्या हाताला येईल तो राजवाडाच असेल, तुम्हाला दिसेल हो का राजवाडा आहे. पण राजवाडा आज बंद आहे का? आज कुठला वार आहे भाई? ये बंद क्यों है? हाँ कितने बजे खुलता है? हाँ क्यों? 10 बजे तो खुलता है ना? 11 वाजता उघडणार आहे का? कुठले तुम्ही? बुलढाणाचे. मी बारामतीचा आहे. तुम्ही फिरायला चालाय काय? नाही आपण टुरिस्ट फिरतो लोकांना इच्छा आहे.
ओके त्याच्यामध्ये लोकल पॉईंट असतात ते दाखवतो. 11 वाजता इतक्या उशिरा कसं काय? 11 ते 7च टायमिंग आहे. ओके आता दुसरा पॉईंट कुठला आहे तो लालबाग पण पॅलेस बघू शकता. किती दूर आहे इथनं? 4-4.5 लालबाग पॅलेस किती पाहून येतो मग अगोदर? ते बघून घ्या. ओके त्यानंतर शीश मेला आहे इथं, हां हां काच मंदिर आहे. अरे रुको फोटो खिंचो. हे पॉईंट आहे बघण्यासाठी. मग नाही तुम्ही मला सिक्वेन्स सांगायचा म्हणजे मी त्या सिक्वेन्सनुसार जाईल, नाही तर मी उलटं पलटं होईल. मला सांगतो 10 किलोमीटरमध्ये संपूर्ण स्कूल आहे. मित्रांनो हे आपले महाराष्ट्रातले भाऊ भेटले सगळे. हां तुम्ही वैष्णोदेवी मंदिर जा पहिले. हां त्याच्या जवळच लालबाग पॅलेस आहे. हां. ठीक आहे, जवळच लालबाग पॅलेस बघा. त्यानंतर अन्नपूर्णा मंदिर जा तुम्ही. हां त्यांचे जवळ मंदिर आहे. हां. त्याच्यामध्ये 1400 जुनं मंदिर आहे ते बघा. त्यानंतर तुम्ही या मग बडा गणपती मंदिर. हां ठीक आहे, त्यानंतर मग शीश महल बघा. हां शीश महल नंतर मग मल्हारी माता मंदिर आहे. तिकीट किती किती तिकीट काय 20 रुपये तिकीट आहे. 20 आहे ना, मग कमी आहे. कमी तिकीट आहे. तिकीट आपण लालबाग मध्ये कृष्णापुरा छत्री आहे इथं. हां आयली वडपती छत्री समाधी स्थळ तिथं 20 रुपये लागेल. हां ते बघा. थोड़ा आगे ले लो, इधर आगे की साइड. मोटरसायकल हां संपूर्ण मारे जातं. हां तिथं आतमध्ये पाणी प्यायला आहे का? आहे ना इथून आत जाताना म्युझियम बनलेलं आहे. हां हां तिथे पाण्याचे ड्रम वगैरे ते आपले जार ठेवले जार वगैरे आहेत. म्हणजे ते जाऊन देतात ना आतमध्ये पाणी प्यायला? तुम्ही तर म्युझियम पण बघू शकता आतमध्ये. ओके ओके म्युझियम बघून घ्या. मल्हारी माता मंदिर वरती म्युझियम बनलेलं आहे ते बघा. किती लांब आहे इथनं? जवळच आहे. हे दिसतं बोर्ड हां इथून सरळ जायचं. तो बोर्ड लागलेला आहे मल्हारी माता मंदिर. 20 रुपये तिकीट आहे का? 15 रुपये तिथं. ओके तर मित्रांनो चला भाऊ भेटला आपला बुलढाण्याचा, तर त्याकडून पॉईंट घेतलेत. आता त्या पॉईंटला जाऊ आपण. पहिलं तर पाणी पिऊन घेऊ. मित्रांनो तर फायनली पोहोचलोय आता इंदोरमध्ये आणि पहिलं पर्यटन स्थळ आपल्याला राजवाडा पॅलेस पाहिजे होतं, पण तो बंद आहे 11 वाजेपर्यंत. तर आपण आलेलो आहे मल्हारी माळतंड होळकर राजवंश गॅलरी म्हणून आहे. तर चला पाहूया काय आहे या म्युझियममध्ये. आतमध्ये अलाउड आहे का नाही काय माहिती. जय मल्हार. मित्रांनो तर फायनली आलो आहे राजवाड्याच्या आत. तर इथं पाहू शकता, इथं महादेवांची मूर्ती आहे आणि इथं पाहू शकताय जय मल्हार म्हणून लिहिलेले. आणि इथनं आतमध्ये पाहू शकता अशा प्रकारचं कसलं भारी दिसतंय हे बघा ना. मित्रांनो तर फायनली पाहून आलो आपण. हे मंदिर होतं पाहू शकताय जय मल्हार म्हणून. मल्हार माळतंड मंदिर म्हणून होतं. तर ते मंदिर पण पाहिलं. वयच्या मधलं म्युझियम पण होतं. म्युझियमला 15 रुपये तिकीट होतं, मंदिराला तिकीट नव्हतं. तर चला पुढं जाऊया आपण. शीश महल काचचा महल पाहायला जाऊया. मित्रांनो तर ह्याच्यामध्ये नक्की काय होतं ते सांगतो. तर जे मेन मंदिर होतं ना, त्यात एक तर आपल्या खंडोबाचं मंदिर होतं आणि खंडोबाच्या मंदिराभोवती जवळपास 12 ज्योतिर्लिंग चे छोटे छोटे शिवलिंग होते. अशा पद्धतीने मंदिर होतं. त्याचबरोबर समोरचं तर तुम्हाला दाखवलं एंट्रीचं मंदिर, आतमधलं मंदिर तसं होतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक शिवलिंग होती आणि पिंड होती. म्युझियममध्ये गेलं तर म्युझियममध्ये सगळा इतिहास होता. होळकर घराण्याचा पूर्ण इतिहास होता. त्याचबरोबर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याच्यामध्ये आपल्या भारतीयांचा काही ही होता, तो पण सगळा इतिहास होता. अहिल्यादेवींनी वापरलेल्या वस्तू होत्या. अजून त्या काही त्यांच्या ज्या कहाण्या म्हणजे त्यांच्या बरोबरची जी आहेत, समजा अहिल्यादेवी सती जाणार होत्या, त्यांच्या ह्यांनी म्हणजे जे सासरे होते त्यांनी कसं अडवलं त्याचे देखावे बनवलेले आहेत. अशा प्रकारे आता आहे. तर ते पाहिलं, चांगलं वाटलं मला. 15 रुपये म्युझियमला तिकीट होतं. इथं मंदिराला तिकीट नाही आहे, म्युझियमला तिकीट आहे. तर चला जाऊया आपण काच महल पाहिला, शीश महल. मित्रांनो तर फायनली दुसऱ्या स्पॉटला आलो आहे, टुरिस्ट स्पॉटला. हां हे पाहू शकताय, हे आहे काच मंदिर. अशा प्रकारचं हे काच मंदिर आहे. आत गेल्यावर कळेल काच मंदिर का म्हणतात. मित्रांनो तर इथं पार्किंग नाही आहे. ह्याच्यासमोर 500 रुपये जुर्माना लेगा असं म्हणतात. आणि आतमध्ये सगळं काचचं मंदिर आहे पूर्ण. आतमध्ये व्हिडिओ काढाय अलाउड आहे का नाही काय माहिती. चप्पल काढतो.
मित्रांनो तर फायनली काच मंदिर आहे, काच मंदिर पाहून झालेलं आहे आपलं. तर काच मंदिराच्या आतमध्ये काय कसल्याच प्रकारचा नाही आहे, कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, त्यामुळे सगळंच राहिलं. बाकी एकदम टकाटक सगळं आतमध्ये काचचं आहे आपलं, चकचकतंय ना, एक नंबर वाटलं मला तर ते. मित्रांनो तर हे समोर आता तुम्हाला मी ओळखी दाखवलंच, मी एक बाहेरनं काढलाय फोटो. तर हे आहे काच मंदिर मित्रांनो. काच मंदिर हे एक बौद्ध धर्मातील मंदिर आहे मित्रांनो. तर हे मंदिर भगवान महावीरांचं आहे आणि 1903 मध्ये हे मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे मित्रांनो. हे मंदिरात नाही आतमध्ये गेलं तर तुम्हाला टाईल्स पण काचेची दिसल, त्यानंतर भिंती पण काच आहेत, तुम्हाला टाईल्स पण काचेचे दिसतील, भिंती पण काचेच्या दिसतील. संपूर्ण मंदिर म्हणजे छत पण काचेचं दिसेल, दरवाजे पण काचेचं दिसतील, सगळं काचेचं दिसेल. अशा पद्धतीचं काच मंदिर आहे. आतमध्ये कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी अलाउड नाही आहे. आणि या मंदिरातली मूर्ती फक्त दगडातली, महावीरांची मूर्ती काळ्या पाषाणामधली, बाकी सगळं काचामध्ये. आणि इथं एक जरी लाईट लावली ना त्या अख्ख्या मंदिरात उजेड पडतो, असं रिफ्लेक्शन होते. म्हणजे काचा पण बाहेर देशातनं मागवल्यात आणि जे ते कारागीर होते ते पण बाहेर देशातले होते. अशा प्रकारचं हे आहे काच महल. मित्रांनो तर फायनली लालबाग पॅलेसला पोचलोय आपण. मित्रांनो फायनली आपण इंदोरमधील लालबाग पॅलेसला पोचलेलो आहे मित्रांनो. हे पाहू शकता, हे त्याचं मेन गेट आहे लालबाग पॅलेसचं. आणि मित्रांनो ह्या पॅलेसचे वैशिष्ट्य तुम्हाला गेटपासूनच पाहायला भेटतं. तर मित्रांनो ह्या पॅलेसला जी गेट लावलेली तर ती गेट नाही वे इंग्लंडवरनं मागवली. ती इंग्लंडच्या बकिंगहॅम पॅलेसला जी गेट आहेत ना तशीच गेट ह्या पॅलेसला पण आहे मित्रांनो. ही गेट इंग्लंडमधनं समुद्री मार्गाने मागवण्यात आले होते आपल्या भारतात, म्हणजे मुंबईला आले होते, मग ते होते रोड मार्गाने. अशा पद्धतीचे हे गेट आहेत, पाहू शकताय. अशा प्रकारे लालबाग पॅलेस आहे. तुम्हाला गेटचे जवळनं पण दाखवतो मी. अशा प्रकारचे गेट आहेत, एवढे मोठे गेट इंग्लंडवरनं आलेले आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारची ह्याची एंट्री आहे. आणि ह्याचा इतिहास काय आहे ते तुम्हाला आत गेल्यावर मी सांगतो. हे होळकरांनीच बनवलेला आहे. हा किल्ला नाही 1878 मध्ये वापरात आलेला आहे. आणि हे किल्ला टोटल 72 एकरामध्ये बनवलेला आहे. त्यातला 4 एकरामध्ये मेहलच आहेत. त्यात मेहलामध्ये 45 ही आहेत कमरे आहेत. अशा पद्धतीचं आहे लालबाग पॅलेस. तर चला जाऊया आतमध्ये. ओके मित्रांनो, तर मी आता इंदोरमध्ये आलोय आपण लालबाग पॅलेसला. हा पाहू शकताय लालबाग पॅलेसची एंट्री आहे. आणि हे एंट्रीच लय खास आहे. तर ह्या एंट्रीबद्दल आपल्याला इथं एक लोकल सर आहेत तर ते माहिती सांगणार आहेत. तर सर बताओ आप. ये गेट जो है महाराजा साहब ने, जो इंग्लैंड में लंदन बोलते हैं, इंग्लैंड लंदन ब्रिटेन बोलते हैं उसको, वहाँ के बर्किंघम पैलेस महारानी एलिजाबेथ टेलर उनके यहाँ का जो पैलेस है उसकी नकल है ये. वो वहाँ से मंगवाया था बनवा के, वहाँ से जहाज के द्वारा आया था ये. उसके बाद जहाज के द्वारा आया बॉम्बे से फिर हाथियों के द्वारा ट्राला बनाया गया. इसके लिए ट्राले में रख के हाथियों से खिंचवा के लाया था. उस समय ट्रांसपोर्टिंग की व्यवस्था ऐसी नहीं थी कितना वजन उठा सके, बैलगाड़ियाँ चलती थी उस समय. इसका वजन कितना था सारा उस समय तो अंदाजे नहीं, अभी देख लीजिए आप कितने टन का होगा ये. ओके. और ये बताइए मेरे को, ये कौन से राजा ने मंगवाया था? ये महाराजा तुकोजीराव होलकर ने. तुकोजीराव होलकर ने. और इसकी निर्मिती कौन से साल में हुई है? ये पूरा लिखा है इसके ऊपर, थोड़ा वो पोस्ट पे जाएगा. ओके. तर मित्रांनो ह्याची निर्मिती नाही हे पाहू शकताय. ह्याची निर्मिती तुम्हाला इथं पाहायला भेटल 1886 मध्ये निर्मिती झाली होती. म्हणजे 1844 ला काम चालू झालं होतं, 1886 ला तयार झालं होतं. आणि ह्याच्यात नाही 1978 पर्यंत होळकर फॅमिली राहत होती. अशा प्रकारचा इथला इतिहास आहे. एकदम सुंदर मंदिर आहे मित्रांनो, सुंदर पॅलेस आहे मित्रांनो, एक नंबर. तर आता जाऊया पॅलेसच्या आतमध्ये काय आहे ते पण तुम्हाला सांगतो. पण हे गेट नाही मित्रांनो, विदेशात आणलेत भाऊ. मित्रांनो तर फायनली पोचलोय आता लालबाग पॅलेस, बर्किंघम पॅलेस आपल्या इंडियाचा. तर पाहूया इथं भाई आहे, ह्यांच्यापाशी आल्यावर भेळ खाऊ आपण. तोपर्यंत आतमध्ये जाऊन पाहून येऊया पॅलेस कसला आहे. तर मोबाईल हे कॅमेरा नाही घेऊन जात, कारण कॅमेराचं नाही तर कॅमेऱ्यात नाही व्हिडिओ काढत, कारण कॅमेऱ्याचे चार्ज वेगळे आहेत. आपल्या मोबाईलमध्येच व्हिडिओ काढतो इथनं पुढं. ओके चलो.
आता उमे मित्रांनो तर फायनली पॅलेसमध्ये पोहोचलोय. 4 एकरात पॅलेस आहे. तर इथं गार्डन वगैरे बनवलेलं दिसतं इथं बऱ्यापैकी. बाकी तर बघूया कसं आहे पॅलेसमध्ये. आतमध्ये गेलं युरोपमध्ये गेलं का वाटतंय असं मी ऐकलं होतं. बघूया नक्की कुठं युरोपमध्ये गेलं का वाटतंय का नाही. चल लय मोठे मोठे व्हिडिओ होतात एका दिवसात. एवढे पर्यटन स्थळ पाहतोय मी. तर त्यामुळे 30-30 40-40 मिनिटाची व्हिडिओ होतात. नाही तर एकच पर्यटन स्थळ पाहिलं ना मग बारीक होतात. इथं तिकीट किती आहे? साधारण 20 ते 30 रुपयाच्या आसपास तिकीट असायला पाहिजे. मित्रांनो तर इथनं तिकीट घेतलंय आपण. 20 रुपये तिकीट होतं. आणि हे तर पाहू शकताय भारतीय नागरिकांसाठी 20 रुपये तिकीट आहे. आणि जे विदेशी पर्यटक आहेत त्यांना 400 रुपये तिकीट आहे अशा प्रकारचे. तर इथं जवळपास कुठले कुठले पर्यटन स्थळ पाहू शकताय. अन्नपूर्णा मंदिर आहे, छत्रीबाग आहे, बडा गणपती आहे. बडा गणपतीला जायचं आपला आपण फक्त यातलं काचमहल पाहिलं आत्तापर्यंत. कृष्णाबाई होळकर हे सगळं जाऊया आपण. चला आज जाऊया. आत ही एंट्री मेन. तर इथनं आज जायचं आहे ना अशा प्रकारचा पॅलेस आहे. मित्रांनो तर आता आलोय. आता तर बोलायला नको वाटतंय मला. मित्रांनो तर फायनली पॅलेसच्या आता आलेलो आहे. आता माईक वापरायला पाहिजे खरं तर. अशा प्रकारचा पॅलेस आहे. कसलं जबराट दिसतंय पाहू शकताय तुम्ही. वाव 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 वाव. मित्रांनो तर कसलं सुंदर दिसतंय हे. अरे काय आहे हे नक्की. कसलं जबरदस्त आहे. ह्याच्या वरचं हे छत बघा कसलं भारी दिसतंय. आणि आतमध्ये रूम पाहिले तर रूमचा कलर हे इंग्लंडचं असल्यागतच वाटतंय. कसलं जबरदस्त आहे. आत्ताच नवीन कलर केलेलं दिसतंय. वाव. तो 2 पोर्शन पाहून आलोय. आता त्याचा इतिहास मला पण नाही इंटरेस्ट एवढा जाणून घ्यायचा. तसं वाचूया आपण थोडा थोडा. कुठं 2 तर भाग गेले. तर काही वाचायचं राहूनच गेलं माझा इतिहास काय होता. आता बघूया पुढे जाऊन काय आहे नक्की आतमध्ये. एकदम मस्त आहे इथं. तर असं कलर विलर कसलं जबराट युरोपमध्ये आलं का तसं वाटतंय. तर मित्रांनो परत एकदा आलेलो आहे नवीन पोर्शनमध्ये. वाव. मित्रांनो तर लिफ्ट. मित्रांनो तर ही लिफ्ट आहे त्यावेळेची. आणि हे जेवण आणण्यासाठी वापरत होते असं म्हणणं आहे. ते कशी त्यावेळेस पण लिफ्टचं होतं भाऊ. कसलं डोकं लावत होते त्यावेळेस. किस लिए सर ये खाना किधर से आता था खाना? 400 मीटर दूर. मतलब आउट ऑफ पॅलेस. इस पॅलेस में किचन नाही आहे. तर मित्रांनो ह्या पॅलेसमध्ये किचन नाही आहे. मित्रांनो हा टायगर ओरिजिनल आहे असं वाटतंय का तुम्हाला? तर मित्रांनो इथल्या ह्यांचे जे इथं स्टाफ आहे त्यांच्या सांगण्यावरून तर असं वाटतंय मला की हा ओरिजिनल आहे. आणि हा 1923मध्ये राजकुमार यशवंतराव होळकर यांनी शिकार केलेला टायगर आहे. आणि ते प्रिझर्व कसं करून ठेवलं आहे, त्याची बॉडी का खराब झाली नाही हेच कळलं नाही मला. ते ओरिजिनल म्हणतात. पण कसला 11 फुटी लांब आहे. 11 फुटी 11.5 फुटी लांब टायगर आहे. मित्रांनो तर हे त्या पॅलेसमधलं ऑफिस आहे. पाहू शकता इथं वेगवेगळी पुस्तकं आहेत. आणि त्यावेळेचं ऑफिस बघा कसं होतं. त्याचं भिंतीचं कलर हेच पाहून भाऊ मन असं हे होतंय एकदम जबरदस्त आहे ना सगळं. एकाड एक रूम उघडे आहेत. हे बंद आहे. उघडे आहेत आता. हे डायनिंग रूम दिसते का? कोणसे? काउन्सिल रूम आहे. काउन्सिल रूमचं काय आहे काय माहिती बघा. पण कसला जबराट रूम आहे. मित्रांनो तर ही डायनिंग रूम आहे. आणि ह्याच्यात बघा ना कलर कसले दिसतात एकदम जबरदस्त. भिंतीचे ह्याचे कलर बघा कसला जबरदस्त दिसतो.
मित्रांनो ते ही पॅलेसमधली सिटिंग रूम आहे. कसलं जबरदस्त दिसतंय. मित्रांनो ते हे सभागृह दिसतंय. इथं मीटिंग होत असतील. क्राऊन हॉल आहे. तर इथं पाहू शकताय. आणि तिथं राजा बसत असतील. इकडं सगळे त्यांचे मंत्री अशा प्रकारचे. पण इथली कलर टेक्स्चर बघा त्यापेक्षा जास्त जबरदस्त आहे. वरचं बघा कसं दिसतंय. खाली पण बघा काय सुपर बनवलंय राव. वाव. त्यावेळेस तिथं ओरिजिनल ही मेणबत्ती असतील पण आता इथं बल्ब लावलेत लाईटचे. मित्रांनो तर फायनली लालबाग पॅलेस पाहून आलेलो आहे. आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता. तर कॅमेरा अलाउड होता पण कॅमेऱ्याला 450 रुपये फी होती. त्यामुळे कॅमेऱ्यात काही व्हिडिओ काढलेला नाही आहे मित्रांनो. आता मी लई काळा आलो असेल, सावलीत आलो उन्हातनं. तर मित्रांनो हे पाहू शकताय हा सगळा लालबाग पॅलेस आहे. इथनं तिथपर्यंत अख्खा लालबाग पॅलेस आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये टोटल 45 रूम आहेत मित्रांनो. आणि इतका सुंदर आहे ना आतनं भाऊ, एक नंबर आहे आतमधनं. तुम्हाला ह्याच्यावरती क्लिपच टाकाल मित्रांनो. आत गेलं ना तुम्हाला एक मार्बलचं म्हणजे बैठक रूम दिसेल. ती पूर्ण मार्बलमध्ये अशी चक करत होती ना भाऊ. तिथनं गेल्यावर एक पॅसेज आहे. मग तिथनं पुढं वेगवेगळे रूम आहेत, हॉल आहेत, दरबार हॉल आहेत, असे बरेच ठिकाण आहेत मित्रांनो. तर मित्रांनो हा राजवाडा. मित्रांनो तर हा लालबाग पॅलेस नाही वे 1844 साली चालू झालं होतं काम. आणि 1886 सालापर्यंत ह्याचं काम चाललं होतं. ह्याचं निर्मिती नाही वे द्वितीय तुकोजी होळकर यांनी केलेली आहे मित्रांनो. आणि हे होळकर राजवाड्यात नाही वे 1976पर्यंत 1978पर्यंत नव्हे लोक राहत होती ह्या राजवाड्यात. ज्यावेळेस 1978 नंतरनं हा राजवाडा पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. आणि इथं नाही आता एकदम सुंदर भारी युरोपियन पद्धतीचं जे त्यांचं पहिलं वास्तविक होतं ते त्यांनी परत रिन्युएट केलं आहे. म्हणजे कलर वगैरे करून एकदम मस्त केलं आहे. अशा प्रकारचा मोठाच्या मोठा राजवाडा आहे. आणि हे जेव्हा आता मी बोललो तिथं तुम्हाला काही क्लिप पण पाहायला भेटले असतील. आवडलं मला हे ठिकाण. इथे एक फोटो काढूया. तर आपल्याला काही भाऊ भेटले ते MP चे. तर ब्लॉग बनवतात भाऊ, मिनी ब्लॉग. तर ह्यांना भेटून चांगलं वाटलं. भाई आपका नाम क्या है? मेरा नाम है अरकान ब्लॉग, मेरी आईडी का नाम है. और मेरा नाम है अरकान. तर भाऊ तिथं भेटला मला आतमध्ये ब्लॉग काढत होता. तर त्याला भेटून चांगलं वाटलं. चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. थैंक यू. आपकी तो बहुत कम 18 साल तो उम्र है क्या? नहीं 18 साल है. 18 साल आहे बघा. लय बारीक वयात त्यांनी ब्लॉग काढले. 6000 फॉलोवर पण आहेत त्याचे. एकदम पाहू शकता कसला जबराट पॅलेस आहे. आता फोटो काढतो यांच्याकडून एक. मित्रांनो तो लालबाग पॅलेसचं दर्शन घेतले आणि इथं बेळ खातोय आता. ज्या भाऊपाशी आपण गाडी लावली होती त्याला म्हणलं होतं मी बेळ खातो. पण मला माझ्या मना पटलं नाही. मी तसंच निघालो होतो. परत माघारी येऊन बेळ खातोय आता. चला अशा पद्धतीची बेळ दिसली का तुम्हाला? हां. तर फायनली आपण ते पॅलेस पाहून बाहेर आलो आहे. आणि आता आपण चाललो आहे वैष्णव माता मंदिर पाहण्यासाठी. उमा वैष्णवदेवी मंदिर. तर चला मित्रांनो तर आलो आहे आता उमा वैष्णव माता मंदिर पाहण्यासाठी. हे पाहू शकता हे आहे वैष्णव माता मंदिर. मंदिर वैष्णव माता मंदिर है? वैष्णव माता मंदिर. ये विष्णु माता मंदिर है. देखा सामने मंदिर. तो पार्किंग लगाओ क्या? मित्रांनो तर आलोय वैष्णव माता मंदिर. एकदम गल्ली बोळात आहे. तुम्ही पाहिलंच असेल मागाशी. अशा पद्धतीचं मंदिर आहे. व्हिडिओ निकाल सकता है? नहीं अंदर नहीं. हाँ अंदर तक तो जा सकते हैं ना, मंदिर तक तक. जिधर रोक लेंगे उधर से बंद कर दूंगा. वो बैठे हैं वहाँ सामने. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारचं मंदिर आहे. आतमध्ये गुफा बनवण्याचा प्रयत्न आहे. आता हे लवकर बंद आला. मित्रांनो तर फायनली वैष्णवदेवी माता मंदिरात जाऊन आलो. आतमध्ये कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हता. जबरदस्त बनवलं आहे माहिती का. रिअल गुफा आहे ना त्या टाईपमध्येच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक प्रकारचा म्हणजे मस्त मंदिर बनवलं आहे. असं गुफेत ना आपण चालल्या का एका ठिकाणी असं वाटतं डोकं टेकलं. माझ्या पुढं नाही कोण आणि पाठीमागं नाही कोण. आणि
मी डायरेक्ट रोड चुकल्या का मला वाटलं होतं, पण बरोबर गेलो एकदम बुळीतनं एखादं घाबरायचे माणसं नसली तर अशा प्रकारे आहे. तर ही आहे वैष्णव माता मंदिर, वैष्णव देवी मंदिर इंदोर अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर तुम्हाला कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकलो नाही. मस्त मंदिर आहे, तुम्ही कधी आला तर नक्की आहे इथं पण मित्रांनो. तर अशा प्रकारचं वैष्णव देवी मंदिर आहे, पाहू शकता वैतीपर्यंत. मध्ये एक महादेव मंदिर पण आहे, चांगलं बनवलं आहे तसं एकदम असं भारी वाटतं आतमध्ये फिरायला माहिती का. मला अगोदर म्हणजे मजा आली मला तर जायला, काय नाही एकदम भारी वाटलं, वेस्ट नाही इथं येणं. मित्रांनो ॲक्सिडेंट झाला, गाडी पडली. बंद कर भाऊ पहिली, गावात थांबून. मित्रांनो लय का ॲक्सिडेंट झाला, उतरून जास्तपर्यंत तर मागं ट्रॅफिक जॅम व्हायला लागलं. तर मित्रांनो फायनली आपण अन्नपूर्णा मंदिरात आलेलो आहे. मित्रांनो इंदोरमधील सर्वात फेमस अन्नपूर्णा मंदिरात आलेलो आहे. तर एंट्रीलाच पाहू शकता इकडं 2 हत्ती, इकडं 2 हत्ती, अशी सुंदर अशी कमान आहे, दिसते का तुम्हाला. आणि आतमध्ये असं व्हाईट कलरचं मंदिर आहे. आता वाव, कसलं जबराट मंदिर आहे. पाठीमागं पार्किंग आहे तिकडं. मंदिर भारी पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, तुम्हाला बाहेरनं दाखवतो 360 व्ह्यू. गाडी इथं पार्किंगला लावली, हे सर इथं लक्ष ठेवा आपल्या सामानावर. तर आपण 5 मिनिटात दर्शन करून येऊया. ओके, अशा प्रकारचं सगळं व्हाईट मार्बलमध्ये बनलेलं मंदिर आहे आणि मंदिराच्या प्रत्येक बारीक पार्टवर कोरीव काम केलेले. वा, एकदम जबरदस्त बनवलेले. आपल्याला पहिले चप्पल काढूया मित्रांनो. तर फायनली आपण आलेलो आहे अन्नपूर्णा मंदिरात. तर मित्रांनो हे इंदोरचे नाही तर पूर्ण जो मध्य प्रदेश आहेत ना त्यातलं सर्वात मोठं मंदिर आहे. तर पाहू शकता एंट्रीला तुम्हाला दाखवलंच की 4 हत्ती हे भव्य मंदिर आहे असं दर्शवून देतात. आणि त्याचबरोबर हे सगळं नाही वे साऊथ इंडिया म्हणजे आपलं साऊथचा भाग आहे ना त्या भागात कसं मंदिरं असतात त्या टाईपमध्ये हे मंदिर आहे, त्या धर्तीवर बनवलेलं मंदिर आहे मित्रांनो. ह्यात मेन मंदिर आहे हे माता अन्नपूर्णाचं. त्याचबरोबर इथं छोटी अजून पण मंदिरं आहेत. आणि मेन तर हे बनले एका विशिष्ट प्रकारच्या दगडातनं. फोटो खिचणं म्हणा आहे मित्रांनो. तर पाहू शकताय कसं आहे, कसलं बनवलंय. हे एक वेगळा दगड आहे, हे सगळं बाहेरनं मागवलेलं दिसते पार्ट. चला जाऊया आपल्या गाडीवर सामान तसं मित्रांनो. तर आलोय परत राजवाड्यापाशी. सकाळी बंद होता, हा 7 मजली राजवाडा आहे, दिसतोय का तुम्हाला. 1 2 3 4 5 6 इथं पार्किंग कुठे आहे. भाई पार्किंग यहाँ से लेफ्ट पे ले लो, ये यहीं से. हाँ ये चौकी से बस है, तुम्हारे को 2 व्हीलर उन लगी हुई दिखेगी, ओके. वही लगा. मित्रांनो पार्किंगला लावली गाडी लावली पार्किंगला. ही सर चलो पहचाना क्या मेरे को, पहचाना का सुबह आया था, पहचाना क्या सुबह आया अभी पूरा घूम के आया, अभी राजवाड़ा देख के चला जाऊंगा. आता मी राजवाड़ा देखील. फायनली परत राजवाड्याला आलोय. हे सर आहेत पाठीमागं जे मंदिर आहे ना, मंदिरासमोरच गाडी लावली कारण इथं वॉचमॅन आहेत ते आपल्या गाडीच्या सामानावर लक्ष ठेवतात. बाकी काय आहे माहिती का, आता तुम्हाला सांगतो. मेन मनात डाऊट टाकला ना माणूस घाबरायचं, नाही तर मी मग असेच सोडून जात होतो. एक जणांनी माझ्या मनात डाऊट टाकला, बाबा असं होईल आणि तसं होईल आणि तसं होईल. त्यामुळे सिक्युरिटी गार्डकडे लावून चाललोय आपली गाडी. आता इथे पाणी पितो थोडं आणि मग जाऊया पुढं.
मित्रांनो तर पाणी वगैरे पिलोय आणि आता निघालोय. ह्या साईडला पाहिलं ना तुम्ही, राजवाड्याच्या बाजूने पाहिलं ना तर सगळीकडं नाही तुम्हाला साड्या, ड्रेस असे दुकानं भेटतील. कारण इथं आपण गेलो होतो महेश्वर, तिथली महेश्वरी साडी खूप फेमस आहे आणि ती साडी इथं विकली जाते. आता हे बघा, नऊवारी महेश्वरी चंदेरी साडी असं म्हणून आहे. म्हणजे साडी, ड्रेस मटेरियल लेडीजचं सगळे अशा पद्धतीने आहे. महेश्वरी साडी लई फेमस आहे इथं. चला आता जाऊया. इथं एक गेट आहे. ज्यावेळेस संध्याकाळी लाईट साऊंड शो होतो ना त्यावेळेस गेट उघडलं जातं आतमध्ये अशा पद्धतीचे. तोपर्यंत जाऊन येऊ आपण राजवाड्यात. मित्रांनो तर पोचलोय आपण आता राजवाड्याला. तर पाहू शकताय कसला भव्य राजवाडा आहे. हो, तर हा 7 मजली कसा आहे ते तुम्हाला दाखवतो पहिलं. तर मित्रांनो ही ह्याची मेन एंट्रन्स आहे, मेन गेट आहे. तर इकडं पाहिलं तर इकडं जे बांधकाम आहे तुम्हाला दाखवलं मग अशी 3 मजली, आणि हा मेन राजवाडा आहे ना तर 7 मजली. हा पहिला मजला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि सेंटरला 6 मजली. म्हणजे सेंटरला 6 मजली आहेत. अशा पद्धतीचा राजवाडा आहे. तर चला आज जाऊया. 25 रुपये तिकीट असेल बहुतेक असं वाटतंय मला. मग बघूया, तुम्हाला सांगतो माहिती आत गेल्यानंतर ना. हे गाईड दिसतात काय माहिती. मित्रांनो तर जाऊया आपण आता राजवाड्याच्या आत. तर राजवाड्याचा पहिला इथं आलं ना तर तुम्हाला इतिहास. समोर एक गार्डन आहे, त्यात अहिल्याबाईंचा पुतळा आहे आणि मस्त असं गार्डन आहे. त्याच्या अगोदर हे राजवाड्याचा इतिहास आहे. तर इतिहास सांगतोय की बाबा हा किल्ला 1747 मध्ये तयार झाला आहे. होळकर, मल्हारराव होळकर यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी बनवलेला आहे हा किल्ला. अशा पद्धतीचा आहे. आणि इथं पाहू शकता राजवाडा इंदोर म्हणून माननीय, वाचून घ्या तुम्ही. अशा पद्धतीने आहे. आणि वरती पाहिलं ना मित्रांनो तर पहिले 3 मजली नाही वे ह्याच्यात आहे, ह्याच्यात दगडात, आणि दगडातच आहे. बाकी ते लाकडासारखं दिसतंय, तो पेंट केलेला आहे. त्याच्या पुढचे वरचे 4 मजले आहेत ना ते पूर्ण लाकडात आहे. ते तुम्हाला दाखवतो. आणि हे दरवाजा पण बघा किती मोठा गेट आहे हे अख्खं. आणि ह्या गेटला खिळे वगैरे ठोकलेले, मग दुश्मनाने हल्ला केला तर ह्याच्यात काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून. तर आता कॅमेऱ्यात नाही काढत व्हिडिओ, आता काढतो मोबाईलमध्ये, कारण कॅमेरा अलाउड नाही आहे. मित्रांनो तर आलोय आपण आता होळकर राजवाडा म्हणून आहे. तर ह्याचा दरवाजा पाहिला ना तर दरवाजा इतका मजबूत आहे. पाहू शकता इथे खिळे बसवले दरवाजाला. एखाद्या हत्ती बित्तीने अशी डोकं मारलं तर ह्या खिळ्यात त्याचं डोकं फुटावं म्हणून असा ह्याला पण डोकं लावलेलं आहे दरवाजाला. मित्रांनो हा दरवाजा अजून वर्किंग आहे. रोज संध्याकाळी बंद केला जातो, सकाळी उघडला जातो. अशा पद्धतीचा आहे. तर चला जाऊया आतमध्ये. तिकीट होतं त्यातला QR कोड फाडून घेतला. त्यानंतर ना आपण आता आलेलो आहे राजवाड्याच्या आत. तर असा एकंदरीत राजवाडा आहे हा, पाहू शकताय. ओके, वरतीपर्यंत नाही जाऊ शकत बहुतेक, ते लाकडाचं आहे तिथपर्यंत. हे दिसतंय ना, हे 3 मजली आहेत ना ते पूर्ण ह्याच्यात आहेत न, पुढं लाकडात आहेत. ते लाल लाल दिसतंय ते. तर अशा प्रकारे किती खोल्या आहेत. इतकं मोठा राजवाडा, इतक्या ह्याच्यात राहत होते. आणि इथं समोर एक नाही फक्त गणपती बाप्पांचं मंदिर आहे. अशा प्रकारे दरबार हॉल म्हणून वरती. मित्रांनो मी आहे इंदोरमध्ये. इंदोरचा राजवाडा पाहण्यासाठी आलो होतो. तर राजवाड्यात आत येऊन नाही व्हिडिओज काढत होतो. तर इथं हे भाऊ बसले होते. तर या भाऊंनी मला ओळखलं. तर भाऊ कुठले तुम्ही? मी गाव मंदाना, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. नंदुरबारचे आहेत भाऊ. तर भाऊचा हे मित्र परिवार आहे सगळ्याचा. हे माझे मित्र आहेत. हे भामेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे. तर भाऊंना भेटून चांगलं वाटलं. अचानकच भाऊ बघत होते आणि त्यांनी जवळ आले. स्वप्नील भाऊ का तुम्ही? म्हणला हा बरोबर आहे. बाकी काय म्हणताल मग, कसं वाटतंय तुम्हाला राजवाडा? एकदम छान दिसतंय. आणि खरंच तुम्ही फिरताय, खूप मोठी गोष्ट आहे. एकटं फिरणं सोपं नाही आहे. एवढा लांब लांब, ते पण बाईकने. आमच्यानं कारने फिरलं जात नाही. चांगलं. ओके. तर मित्रांनो ह्यांना सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. बाकी कोण बोलणार तुमच्यातलं? गर्व वाटला आम्हाला तुमच्या, हेवा वाटतो की तुमच्यासारखे लोक पण आहेत देवेळे, जे आपला महाराष्ट्र दर्शन असेल, भारत दर्शन असेल, या गोष्टी तुम्ही बाईकने फिरताय आणि आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा, या गोष्टींची माहिती स्वतः घेताय आणि इतरांनाही चॅनलच्या माध्यमातून पुरवतात. त्याबद्दल तुमच्यासारख्या लोकांचा आम्हाला अभिमान वाटतो.
तर मित्रांनो ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटतं. मित्रांनो तर पॅलेसच्या आतमध्ये आलं ना तर पुढे एक मंदिर आहे गणपती बाप्पांचं. तर वरती जाण्या अगोदर आपण आपले बूट वगैरे काढून ठेवूया नाही तर रिलॅक्स बसूया असं मला वाटतंय. मित्रांनो तर वरती आलं ना हा दरबार हॉल आहे. तर इथं मित्रांनो एक गणपती बाप्पांचं इथं अहिल्या देवींचा फोटो आहे. त्यानंतर ना इथं गणपती बाप्पांचं एक मूर्ती बाकी काही नाही आहे. पाहू शकता अशा प्रकारे इथनं दरबार घेतला जात होता पहिला. तर चला आता ह्यो पोर्शन पाहिला आपण. ह्याच्यावरती पण जायला जिरा आहे पण आपण आता इकडचं बघूया ह्याच्यात नक्की काय. हां तर हा दरबार हॉल होता. आता इकडं पाहूया इकडं नक्की काय आहे इथं आणि त्यानंतर इकडं पण जाऊया. जो उंच पोर्शन आहे ना त्याच्यात पण जाऊया नक्की काय आहे पाहिला. तर लई मोठा व्हिडिओ होतोय नक्की काय आहे त्यात. मित्रांनो तर इकडं पाहू शकताय इथं आत आलं तर हे सगळं लाकडाचं बनलेलं आहे. पाहू शकताय लाकडाचं लईच भारी दिसतंय. ओके अशा प्रकारे लाकडामध्ये बनवलेलं आहे. वरती पण बघा सगळं लाकडात आहे. एक नंबर दिसतंय. याला पॉलिश केल्यावर एक नंबर दिसतंय. इथं म्युझियम दिसतंय कारण इथं होळकर साम्राज्याचा पूर्ण इतिहास लिहिलेला आहे. पाहू शकताय कुणी कुठल्या साली राज्य केलं ते पण लिहिलेलं आहे. इकडं पाहू शकताय सुभेदार मल्हारराव होळकर, त्यानंतर सुभेदार मालेराव होळकर आणि त्यानंतर अहिल्यादेवी होळकर. अशा प्रकारे आहे म्हणजे जेवढे राजे होते. आपण जे महेश्वरला गेलो होतो ना तिथं पण हा सगळा इतिहास लावला होता अशा पद्धतीचं. मला तर हे स्ट्रक्चर भारी वाटलं बघा कसलं लाकडामध्ये बनवलेलं आहे अशा पद्धतीने आहे. तर मित्रांनो इथं आल्यानंतर ना नाही राजवाडा पूर्ण पाहिला मी. तर इथं आल्यावर माझ्या एक लक्षात आलं मित्रांनो निम्मा एल सेक्शनचा राजवाडा आहे ना निम्मा राजवाडा पूर्ण दगडात बनवलेला आहे. निम्मा राजवाडा नाही लाकडात बनवलेला. हा पोर्शन बघा लाकडात आहे. आणि मित्रांनो इथं ज्या रूम आहेत ना त्या रूमला बघा दरवाजाला कुलपं कशी आहेत. आता एवढं बारीक कोण ऑब्झर्व करत नाही पण मी ऑब्झर्व केलं. ही पाहू शकताय अशा प्रकारे आणि ह्याची कुलपं खालच्या साईडनी आणि अशा प्रकारचा मजबूत दरवाजा आहे. हे पाहू शकता कसला मजबूत दरवाजा आहे. आणि अशा रीतीचं जुन्या काळातलं आहे त्यावेळेचं हे सगळं सागवान लाकूडच असणार आहे. आता मला माहीत नाही एक्झॅक्ट कुठलं लाकूड आहे. हे बघा इथली जेल कशी होती अशा पद्धतीची. इथं जेल पण होती. राजवाड्याच्या आतच कोणाला शिक्षा वगैरे द्यायची असेल तर इथं जेल पण बनलेली आहे. आणि मित्रांनो हा राजवाडा नाही जवळपास किती 7 मजली. 7 मजल्यापैकी वरचे 3 मजले आहेत ना ते पूर्ण लाकडाचे आहेत. तिथं पण जाऊया. तिथं गेल्यावर दाखवतो मित्रांनो. तर चला वरच्या मजल्यावर जाऊया आपण. आता वरच्या मजल्यावर जाण्यासाठी हा दरवाजा बनवलेला आहे. इथनं जिना चाललाय. तर त्यावेळेस पण डोकं लावून केलं होतं. शिड्या एवढ्या स्ट्रेट नाही आहेत एकदम मापात शिड्यांचं अंतर आहे आणि अशा पद्धतीने आहे. तर हे पण सगळं पूर्ण दगडी स्ट्रक्चर आहे पाहू शकताय तुम्ही. आणि जी मेन एंट्री ना ती 2 मजली सगळी ओपनच आहे पाहू शकता अशा पद्धतीने. वरती पण कलर बिलर एक नंबर आहे दिलेला आहे. आता वरच्या मजल्यावर जाऊया इथं. ओके ओय पडलो असतो मी. तर मित्रांनो ह्याच्या वरच्या मजल्यावर निघालं आता. तर बघूया काय वरच्या मजल्या ह्याच्या. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारचं वरती आल्यावर पण आहे. पूर्ण हे पण दगडाचं आहे. आणि इथनं तो मेन पोर्शन दिसतोय. हे गार्डन वगैरे दिसतंय इथनं अशा प्रकारचं आहे. इथनं वरती जायला मनाई दिसते. इथनं वरती पण जाऊ शकतो आपण पण बंद करून ठेवलं कुलूप लावून अशा पद्धतीने आहे. मित्रांनो तर आता मी होळकर राजवाड्यामध्ये आणि राजवाड्यामध्ये आल्यानंतर ना इथं पाहू शकताय असं पूर्ण जो राजवाडा बनलाय ना पूर्ण दगडात बनलेला आहे. हे पाहू शकताय. ह्यो इथनं इथपर्यंत एक दगड आहे अख्खा. हे दिसतंय का एवढी तोड आहे अख्खी ही आणि इथनं पुढची वेगळी तोड आहे अशा पद्धतीने आहे मित्रांनो. म्हणजे इथं पूर्ण दगड आणून हे जे कोरीव काम केले असेल नाही तर कोरीवच दगडे आणले असतात. आणि मित्रांनो हे जे आत्ता ही जॉईंट सिमेंटनी बनलेले दिसतात पण ह्याच्या आतलं जर पाहिलं तर सगळं चुनखडी म्हणजे चुन्यानी बनलेले जॉईंट आहेत. आता फक्त त्यांनी वरची डागडुजी केली ना त्यावेळेस हे सिमेंट दिसतंय. बाकीचं बघा एक कॉलम बनवण्यासाठी त्यांनी किती तुकडे वापरलेत. हा एकही तुकडा इथनं खाली एक अख्खा दगड आहे. त्यानंतर ना तिथपर्यंत एक दगड आहे अख्खा. आणि मग अशा पद्धतीने कसं बनवलं आहे यार. एवढी मोठी दगडी त्यावेळेस आणल्या कुठं क्रेन नव्हत्या काय नव्हत्या.
इतके उंच उंच दगडी आणले. स्लॅब पण बघा कसल्या दगडाचं बनवलं आहे. जे राजस्थानमध्ये ही दगडी नसतात का, अशा दगडापासून स्लॅब बनवला आहे. ओके मित्रांनो, तुम्ही आत्ता इंदोरच्या राजवाड्यामध्ये, तर मित्रांनो हा राजवाडा पहिला बघा असा दिसत होता. त्यानंतरनं ह्याची डागडुजी केल्यानंतरनं तो आत्ता आहे तसा दिसतोय. म्हणजे पूर्वी अशा प्रकारे खराब झालं होतं सगळं. वरचा स्लॅब पण पूर्ण पडला होता. तो दिसतोय का, त्याला आत्ताच नवीन स्लॅब टाकलेला दिसतोय. ते समोरचा दिसतोय ना, ह्याच्यात बघा हे वरचा हे वरती आहे ना, हे सगळं मोकळं दिसतंय. इथनं सगळं आभाळ दिसतंय अख्खं. आणि हे आता नवीन केलेली डागडुजी ही साईडनी बघा असा दिसत होता पूर्वी, आणि आता नवीन असं दिसायला लागलंय. हे बघू शकता, हेरिटेज कन्व्हर्सेशन डन बाय द स्मार्ट सिटी इंदोर. म्हणजे ही जुन्या वास्तूचं जतन ही स्मार्ट सिटी इंदोरनी केलेलं आहे. अशा प्रकारे पाहू शकता, जबरदस्त ठिकाणे, मला तर आवडलं भाऊ. तुम्ही आता इंदोरमध्ये आत्ताच इंदोरचा राजवाडा पाहिला, आणि हा भाऊ भेटला आपला. तर भाऊ छत्रपती संभाजीनगरचा आहे. म्हणजे त्याचा जन्मापासून ते इथंच आहे, पण त्याचं म्हणजे आई वडील छत्रपती संभाजीनगरचे आहेत. तर भाऊ इथं नाही वे टूर गाईडचं काम करतो. म्हणजे सगळं गाईड ट्रॅव्हल बिवल सगळं. तुम्ही इथं आला तर त्याला तो नंबर सांगाल, त्याला कॉन्टॅक्ट करा. तो तुम्हाला रिक्षामध्ये एका दिवसामध्ये अख्खा इंदोर फिरवल. नंबर सांग भाऊ. 9617376092. ओके, अनिल इंगळे नाव आहे आपलं. वाटलं तर डिप्रेशनवर नाम मिळेल. हां. तर मित्रांनो, मी नाव एडिट करताना त्याचं नाव आणि नंबर दोन्ही लिहिल. तर भाऊला कॉन्टॅक्ट करा. आणि जे कोणी आलं ना, तर लय हातपाय मारायची गरज नाही पडणार. आपलाच माणूस आहे, कमी पैशात बी करल आणि सगळं फिरवल पण तुम्हाला. असं आहे मित्रांनो. तर मी आत्ता नाही इंदोरमध्ये, आणि असा उन्हाचा प्रवास करणं सोपं नाही आहे मित्रांनो. हे बघा हाताला कसला घाम आला आहे. आणि तुम्हाला दाखवतो अख्खं मानाला नाही, मी मागासपासून पाहत होतो असं मानाला माती कुठून आली असं पाहिलं तर मीठ सगळं निघत होतं अंगात. असं इतकं डेंजर ही आहे. तर ह्यातनं प्रवास करणं सोपं नाही आहे. चला आपण आता चाललो आहे एक स्पॉट पाहिला. दिवस ह्याच्यातच घुमला अख्खा इंदोर पाण्यातच. चलो मित्रांनो, तर आपण आलो आहे मध्य प्रदेशमधील बडा गणपती मंदिराच्या समोर. तर इथं गाडी लावूया, दर्शन घ्यायला जाऊया मित्रांनो. तर आता आलेलो आहे आपण बडा गणपती मंदिर. तर ही जगातील सर्वात मोठी उंच मातीची मूर्ती आहे. 25 फूट उंच मूर्ती आहे. तर आतमध्ये जाऊन पाहूया. जगातील सर्वात उंच मातीची मूर्ती आहे. तर इथं कॅमेरा अलाउड आहे का नाही काय माहिती. पहिलं तर हे घेऊया. ओके, वाव, पाहू शकताय 25 फूट उंच गणपती बाप्पांची मूर्ती. मित्रांनो, तर चांगलं दर्शन झालं एकदम. ह्याचं पण आपलं बडा गणपती एकदम भारी मंदिर आहे. सगळ्यांवर रील बनवायची, पण आता टाईम नाही आहे. अगर बघूया. शर्ट घेऊया, मला 1-2 शर्ट घ्यायचे आहेत. तर कितीला शर्ट आहे बघूया आपण. शर्ट कितने का है भाई? 200. तो शर्ट घेतो आहे 200 रुपये की बात. 200 रुपये की. तो भाऊ बघूया. मेरे को बेटे का ऐसा अच्छा दे दो. बेटे का अरे मेरे को बेटे का ऐसा अच्छा वाला दे दो. दो साइज क्या चाहिए आपको? शर्ट शर्ट साइज साइज पहन के देख लेता हूँ. ये आपके साइज. लिए चाहिए ना? हाँ हाँ वो ले लेते हैं. देख जल्दी ये लो. साइज पसंद कर लो, कौन सा पसंद आता है. ओके. तर घेतलंय आता एक शॉर्ट पॅन्ट घेतली आणि 2 शर्ट घेतलेले. तर अशा पद्धतीने घेतलेले. 500 रुपयात एवढं घेतलेलं आहे आपण. ये 200 रुपये. हाँ, ये 200 रुपये का. ये भी 200 रुपये. हाँ. ये 100 रुपये. तर मित्रांनो, यांनी माझे कमी केलं. माझे साईज कितना कम किया मेरा? आपको 300 रुपये कम किया. अरे यार, आप भी तो झूठ बोल रहे थे. कितना सच बोले. 250 रुपये. 250, 500 और 2 700. ओके.
ठीक चलो मित्रांनो. तर एका ठिकाणी थांबून आता खातोय कचोरी. कचोरी बघा, कचोरी खातोय. डायरेक्टच खातो आता, त्याला चटणी नाही, काय नाही, काय नाही. 10 रुपयाला कचोरी एवढी. मित्रांनो, तर फायनली आपण आता निघालोय उज्जैनच्या दिशेने. तर इंदोर पाहिलं आपण सगळं. इंदोरमधील खजरा गणपती मंदिर आहे व्हाईट कलरचं, ते मस्त मंदिर आहे. तिकडं जायचं होतं मला, पण लय उलटं फुलटं होतं इथे, त्यामुळं नको म्हणलं. कारण मला मेन आपण फिरतो कशासाठी, व्हिडिओ काढून ते लोकांपर्यंत गेलेच पाहिजे. नुसतं फिरायचं आणि ते साठवून ठेवायचं काय उपयोग नाही ना. त्यामुळं तो स्पॉट मी पाहिला, सुंदर आहे. पण काय होतं, आतमध्ये गेलं ना व्हिडिओ काढता येत नाही. आणि मोठा मेन म्हणजे माझा नव्हे, ऑलरेडीच सगळ्या दिवसभराचा ब्लॉग लय मोठा झाला आहे आजचा. मला अलीकडंच कुठंतरी गुरुद्वारा पाहून थांबायचं आहे आता. मित्रांनो, तर पाण्याचं कॅन भरून घेतलं आहे. आज दिवसभर लय उडाकलं, कुठं भेटलं नाही, काही नाही. आता एका ठिकाणी भेटलं आहे, तिथलं भरून घेतलं आहे. चला, तर वडापाव दिसलाय, तर वडापाव खाऊया. वडापाव 20 रुपयाला आहे. तर बघूया कसा लागतोय वडापाव इथला. ओके मित्रांनो, तो वडापाव खातोय आता. मध्य प्रदेशमध्ये वडापाव भेटलाय आपल्याला, तर वडापाव खातोय. पुढच्या प्रवासात जाऊया पुढं. हां, पाहू शकता कनेकेश्वरी माता म्हणून फेमस मंदिर आहे इथलं उज्जैनमधलं. कसलं मस्त मंदिर आहे कनेकेश्वरी माता. तर चला आता जाऊया, आपल्याला लेट होते. तर चलो चलते हे. मित्रांनो, तर आजचा मुक्काम आपण एका मंदिरात केलेला आहे. पाहू शकता असं मंदिर आहे. आणि पेट्रोल पंपावरच काय ना होतं मुक्काम, पण पेट्रोल पंपावर लईच गरम होते भाऊ, सहनच व्हाय नाही. मग त्यासाठी आपला मुक्काम नाही एका मंदिरात केला आहे. फॅन आहे, फॅनच्या खाली टेंट लावला आहे तरी गरम होते. तर आता चला वॉशरूमला जाऊन येतो, कारण इथं वॉशरूम नाही आहे, बाहेरच जाऊन यायला लागणार आहे. आणि त्यानंतर ना झोपूया, मग गाडीचा याचा फोटो काढू. हर हर महादेव. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 12वा. आता 12व्या दिवशीचा मुक्काम आपण नाही उज्जैन आणि इंदोरच्या मध्ये केला आहे. म्हणजे उज्जैनच्या जवळच केला. इथं उज्जैन 20 किलोमीटर आहे. ते एका मंदिरात केलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे. आणि मित्रांनो, आजचा पूर्ण दिवस नाही आपण इंदोर फिरलो. इंदोर पण एकदम भारी ठिकाण आहे मित्रांनो. त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येईलच, MH बॅकपॅकरवर. अशा पद्धतीने आहे. आणि आपण तिथं टेंट लावला आहे. आणि आजचा मुक्काम आपण तिथं काय नाही अशा पद्धतीने आहे. MP मध्ये एक मंदिर आहे, राम मंदिर आहे बहुतेक, राम 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 लिहिलेलं. तर अशा पद्धतीने आहे, तर तिथं करतोय. तर चला आता मी इथं व्हिडिओ काढतोय. ते बाबा आले. क्या बोलतोय सर? तर चला, यांना वाटतं कोण आहे काय, त्यांच्याशी बोलतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तुमचा भाऊ बघा काय होतंय, पेट्रोल पंपावर टेंट लावला असता, पण इतकं गरम होतं ना, इतकं गरम, असह्य होतंय तिथं टेंटमध्ये थांबणं. त्यामुळं मी असंच फॅन बिन असला तिथं टेंट लावलाय, तिथं फॅन वगैरे आहे, त्यामुळं काय अडचण नाही. फॅन चाललाय बुगाट, त्यामुळं काय अडचण नाही. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.